न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। महसूल प्रश्न सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजस समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 सुरू। मार्च ते मे दरम्यान विविध पातळीवर एकदिवसीय शिबिराचे आयोजन। सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न जलदगतीने सोडविणे, जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणे आणि डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर वाढविणे या उद्देशाने राज्यात छत्रपती शिवाजी महाराजस समाधान शिबिर अभियान टप्पा 1 7 मार्चपासून जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत दिली। जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक नरेंद्र पाटील, तहसीलदार रमेश शेंडगे उपस्थित होते। मार्च ते मे या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद आणि नगर पंचायत पातळीवर एकदिवसीय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून या शिबिरांमधून नागरिकांचे प्रलंबित महसूल विषय प्रश्न तात्काळ निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे। शासनाच्या डिजिटल उपक्रमांद्वारे नागरिकांना सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी अंतर्गत सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सांगितले। मार्च ते मे दरम्यान शिबिरे अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मंडळ स्तरावर पूर्वतयारी फेब्रुवारी 18 ते 5 मार्च 2026 या कालावधीत पूर्ण करण्यात आली आहे। त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पुढील तारखांना शिबिरे आयोजित केली जाणार आहेत। 7 मार्च व मार्च 14 मंडळ स्तरावरील शिबिरे, एप्रिल 10 व एप्रिल 17 मंडळ स्तरावरील शिबिरे, 8 मे व मे 15 नगर परिषद व नगर पंचायत स्तरावरील शिबिरे, जमिनीच्या नोंदी, फेरफार व 7/12 दुरुस्तीवर भर या अभियानांतर्गत भोगवटदार वर्ग 2 जमिनींचे वर्ग 1 मध्ये रूपांतर, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, 7/12 उतार्यांमधील त्रुटी दुरुस्ती, तसेच जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत गावागावातील नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाणार आहे। शिबिराच्या दिवशी नागरिकांना अद्ययावत अभिलेख उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी सांगितले। डिजिटल 7/12 ला कायदेशीर वैधता महाभूमी पोर्टलवरून डाउनलोड केलेल्या QR कोडयुक्त डिजिटल 7/12 उतार्याला आता पूर्ण कायदेशीर वैधता प्राप्त झाली आहे। त्यामुळे तहसील कार्यालयातून स्वाक्षरीयुक्त कागदपत्र घेण्याची आवश्यकता राहिलेली नाही। शिबिरांमध्ये नागरिकांना डिजिटल 7/12 डाउनलोड करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी सांगितले। प्रमाणपत्रे, मोजणी व PM किसान सेवा शिबिरांमध्ये लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न, रहिवासी, जातीचे तसेच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रे यांसाठी अर्ज स्वीकारले जातील आणि पात्र अर्जदारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येईल। याशिवाय मोजणी, अँग्री स्टॅक, PM किसान योजना आणि तक्रार निवारण यांसारख्या सेवाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। अकृषिक रूपांतरण प्रक्रियेत मोठे बदल महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील सुधारणा अधिनियम 2025 नुसार अंतिम विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनींसाठी अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी आवश्यक राहणार नाही। तसेच सनद प्रणालीही रद्द करण्यात आली असून एकवेळचे अधिमूल्य भरण्याची नवी सुलभ व्यवस्था लागू करण्यात आली आहे। शिबिरांमध्ये एक खिडकी प्रणाली सिंगल विंडो क्लिअरन्स पद्धती लागू करण्यात येणार असून तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी एकाच ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारून तात्काळ निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी स्पष्ट केले। व्यापक समन्वयासाठी समित्या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे। जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची समिती कार्यरत राहणार असून अभियानाचे नियोजन व आढावा घेण्यात येणार आहे। जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वय साधून हे अभियान लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महसूल विषयक प्रश्न सोडवून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांनी केले आहे। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी रहीम कुरेशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।